वादळही बादळही कठोमी भीमा तुझ्यामुळे आकाश कठोमी भीमा तुझ्यामुळे। या वादळाचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी हे डॉक्टर बाबासाहेब काळाच्या पडद्यावर गेले। या एवढ्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी दीनदलितांच्यासाठी भरपूर आंदोलन केले। डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू गावामध्ये झाला। त्यांच्या वडिलांचं नाव होतं रामजी सपकाळ आणि आईचं नाव होतं भीमाबाई। डॉक्टर बाबासाहेबांना सुरुवातीपासूनच समाजाच्या हितामध्ये काम करण्याची आवड, त्याने शिक्षण घेतलं, त्याने बाहेर बसून शिक्षण घेतलं, त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। अशामध्ये त्यांनी 10वी केली, ग्रॅज्युएशन केलं। पुढे सयाजी गायकवाड साहेबांशी त्यांची ओळख करून दिली आणि सयाजी गायकवाड साहेबांच्या शिष्यवृत्ती पुढे ते परदेशात शिक्षण घेतलं, लंडनला गेले। आतापर्यंत या जगामध्ये कुणाजवळही एवढ्या पदव्या नाही, तेवढ्या 32 पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आहेत। आणि त्या बाबासाहेबांना मोलाची साथ जर कोणी दिली असेल तर माता रमाई। माता रमाई बाबासाहेब बॅरिस्टर झाले, पहिले भारताचे कायदा मंत्री झाले आणि त्या कायदा मंत्रीमध्ये हिंदू कोड बिल मांडलं महिलांच्यासाठी। त्यावेळेचे पंतप्रधान नेहरूंनी त्या कोड बिलाला विरोध केला। भावानो, मी एवढंच सांगतो, आज जर सोसायटीचं सदस्यपद असेल किंवा ग्रामपंचायतीचं सरपंच पद असेल तर ते सोडायला तयार होत नाही। पण माझ्या भगिनीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महिलांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री पदावरती लाथ मारून दिली आणि सांगितलं की महिलांच्यासाठी जर सन्मान होत नसेल तर मला या मंत्रिपदाची गरज नाही। आजकाल बघितलं तर सरपंच सोडायला तयार नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महत्वाची साथ दिली ती माता रमाईने। सकाळी पहाटे 5 वाजता गोऱ्या गोळा करायच्या आणि त्या गोऱ्या विकून बाबासाहेबांना लंडनला पैसे पाठवायचे। त्यावेळेचे पुढारी कार्यकर्ते त्यांना यायचे, माता रमाई तुम्ही हे कशाला काम करताय, आम्ही तुम्हाला मदत करतो, ते पैसे घ्या आणि तुम्ही पाठवा। पण जिद्दीखोर बाई रमाबाईने कुणाकडे 5 पैशाची अपेक्षा केली नाही। सकाळी पहाटे जायचं, गोळ्या गोळा करायच्या आणि त्या विकायच्या आणि बाबासाहेबांना द्यायच्या। 4 मुलं होती, 4 मुलं एवढी आजारी पडायची, पण कधी रमाबाईने बाबासाहेबांना कळवलं नाही। त्या गोळ्या विकून जे पैसे यायचे त्यातूनच ते आपला खर्च आणि मुलांचा खर्च भागवायची। ज्या वेळेला बाबासाहेब लंडनवरून आले त्यावेळेला रमाबाईकडे साडी नव्हती, त्यांचा मोठा सत्कार ठेवला होता शाहू महाराजांनी। पण त्या वेळेला रमाबाईकडे साडी नव्हती, पण शाहू महाराजांनी त्यांना जी शाल दिली होती ती शाल पेटीमध्ये होती, ती शाल रमाबाईने नेसली आणि त्या कार्यक्रमाला गेली। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फार मोठं कष्ट बाबासाहेबांनी रमाबाईने आमच्यासाठी केलेलं आहे। महत्वाचं एवढंच सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांना 4 मुलं होती, त्याच्यामध्ये राजरत्न हा एक मुलगा होता। बाबासाहेब परदेशाहून आले, त्या राजरत्नाचा निधन झालं। 4 मुलं पाय घासून गेली औषधं विना, पण बाबासाहेबांनी आपल्या मुलांचा विचार केला नाही। माझी 4 मुलं गेली ती चालेल, पण माझी जी 32 कोटी दीनदलित लोक आहेत ती लोक जगली पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून बाबासाहेबांनी त्या आपल्या 4 मुलांचा कधी विचार केला नाही। ज्या वेळेला राजरत्नाचा मृत्यू झाला त्यावेळेला बाबासाहेब ठाय ठाय रडत होते, खाली मान घालून रडत होते। का? कोण विचारायचं अरे का बाबासाहेब रडताय? तर बाबांनो, मी तुम्हाला सांगतो त्यावेळेची अशी परिस्थिती होती, 4 आठाने सुद्धा बाबासाहेबांच्याकडे नव्हते त्या मुलावरती खपाडा घालण्यासाठी। बघा किती महान एवढी भयंकर परिस्थिती होती, पण बाबासाहेबांनी विचार केला माझी मुलं मेली तरी चालेल, पण माझा 2 दलित ह्यांच्यासाठी मला शिकलं पाहिजे। म्हणून ते बाबासाहेब परत बाहेर गेले, बाहेर जाऊन पदव्या घेतल्या आणि ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला भारताची घटना लिहायला कुणाकडे त्यावेळेच्या पदव्या नव्हत्या।
पण त्यावेळेला हे आपले महात्मा गांधी पंडित नेहरू बाहेर देशामध्ये गेले आणि आपला भारत देश स्वतंत्र झालाय आणि आम्हाला स्वतंत्र झालेला देश चालवायचा आहे, तुमच्याकडे एखादा माणूस आहे तर द्या. त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही आमच्याकडे कशाला येत आहे, तुमच्या भारतातच तुमचा देश मोठा नेता आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आहे त्याच्याकडे जा. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी पहिली भारतीय घटना लिहिली आणि म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली त्याच घटनेवरती हा पुरा देश चालतो. कारण एखाद्या माणसावरती जर अन्याय झाला तर त्याने कुणाकडे जायचं, सरपंचाकडे जायचं, सरपंचाने दाद नाही घेतली तर कुठे जायचं, चंदगडला जायचं, चंदगडला दाद नाही घेतली तर कुठे जायचं, गडिंग्लजला, गडिंग्लजला दाद नाही घेतली तर कुठे जायचं, कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला दाद नाही घेतली तर मंत्रालयाला, मंत्रालयात नाही दाद घेतली तर हायकोर्टात जायचं. हीच